हॅलो, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. काय झालं आज सकाळ सकाळी आबांच्या हाताला लागलं. देशमुख सरांना सोडायला गेलं तर माहिती, तिथून वायरमन आहे ती अर्जुन वायरमन, त्यांना सोडायला गेले होते तिकडं स्टेशनकडं. सब स्टेशन आहे ते मायनीमध्ये. तिकडं जाताना पुढून एक गाडी आली, ती आतमध्ये घ्यायला गेलं, ती दुसरी गाडीने एकदम ब्रेक मारला, त्या गाडीवर गेली. इथं लागले थोडं, कारण ह्या बोटाला लागले. काय ना काय होतेच. व्लॉग नव्हता गेला सकाळपासून, जरा कामच होती आणि आज लेट उठलो कारण की काल मूवी बघत बसलो होतो. एक व्लॉग एंड केल्यानंतर सरजमीन जिओ हॉटस्टारवर आहे. मूवी चांगली आहे, ॲक्टिंग भारी केली आहे. इब्राहिम अली खाननं, ह्याचा पोरगा आहे काहीतरी, सैफ अली खानचा पोरगा आहे त्याने. आता लाडू बनवायचे चाललेत घरात. काय कुठलं काय तरी ते काय म्हणतात, लाडू बनवायचे असं काय म्हणते त्याला, आत नाही सॉरी, शेव सॉरी काय ते म्हणते मला आठवण. बुंदी आणली होती बाहेरनं, बाहेर हॉटेलमधनं. तिथं भेटते काय काय असं, बुंदी भेटते, काय काय खूप काय काय भेटतं त्या बाहेर हॉटेलमध्ये मायनीत. तिथून बुंदी आणली होती. आता नुसता पाक केलाय, ड्रायफ्रूट का काय टाकते दिदी, ते पण दाखवतो. आजचा ब्लॉग कसा होईल एवढा मोठा माहीत नाही मला काय. घरी आज जरा वेबसाईटवर आज थोडं काम करायचं आणि लिहायचं आहे आज लय. मला तर वाटते लय लिहायचं आज. काय काय लिहायचं तीच आठवण झाली. काय लिहायचं तीच माहीत नाही. आता विचारतो होता, अभ्यास करतो अगोदर. नोटबुकवर काय पाहिजे 100 पेजेस त्याच्यामध्ये लिहायला. हा दुखायला लागला असा पण बघू. आणि कडक झाले आता ही गोळी. फुगलेला आहे, पाणी घ्यायला ती परत आणले. मग मी हाजीव कथा 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 मला पण घेतलं काय अक्कल नाही. आणि ती एक दिवशी आजीने बायकोने खांदवलं होतं. आता एवढी वर्ष झाली आपण आम्ही आणतच नाही ना. आम्ही लय लाडतो, आम्ही काय टिकत नाही. मारू तिथं हे करून घे, सिटिंग काय काय करायचं. 500 रुपये किती लाडू एवढं 500 रुपये. तिथं मस्त आणले ते बटन घातले की त्याला खा म्हणते. त्याला खाया नव आपली असं खायला ठेवण्यापेक्षा ठेव की त्याला मध्ये का सांगत म्हणून होते ग. पण कशाला तू बारीक बनवू नको लाडू, मोठं लाडू बनव. मोठं का बारीक बनवलं का नाही तू, एक परत त्याच्यावर ठेवले. Later that same evening. दुपारपासून एवढं करण्यामध्ये टाइम गेला माझा. नुसतं बटन ॲड करत होतं आणि काय आता अजून म्हणजे थोडं प्रोडक्ट ॲड करावं. नंतर कॅटेगरी बनवायच्या, त्याच्यामध्ये सोडं ॲड करायला. तर लॉग इन पेज कसे करायचं ते मला थोडं ChatGPT करून घ्यायला किंवा यूट्यूबमधून. वाजली शेट्टी, मम्मी बंद कर. हां, आता हे झालं. तर जरा मी दुपारपासून काम करतो याच्यावर, हे होतं नव्हतं. आणि हे झालं तर फुटर यायचा वरसारखं आधीमध्ये. फुटर फिक्स केल्यानंतर सर्च बटनला काय झालं, सर्च बटन गेलं. शिट मॅन, काय करायला ते परत हे होतं या डोक्याला ताप. सर्च गेला सर. ब्रो जाना ऊपर यार, किधर गया सर्च. A few inches later. प्रॉब्लेम फिक्स्ड. सर्चचं आयकॉन आलं, आयकॉन येत नव्हतं ते. तर दुसरं तर बाकीचं मला काय ॲड करायला लागणार आहे, थोडं जावास्क्रिप्ट थोडी ॲड करायला लागणार आहे आणि काही प्रोडक्ट ॲड करायला लागणार. आणि नंतर बॅक एंड झालं, मग वेबसाईट रेडी. इतक्या लवकर नाही रेडी म्हणतोय तसं, त्याला लय टाईम लागणार आहे वेबसाईटला. आम्ही दोघंजणं करतो आहे, मी आणि प्रसाद. मला ते आमचं जे हे नाव आहे कुठे दिसते का नाही, प्रो यस, अरे ये ना भाई, प्राईम स्टोअर, हे जरा मोठं करायचं. काहीतरी दुसरं लोगो बघायला पाहिजे त्यासाठी.
ती लाईट लावतो म्हणजे दिसेल चांगलं. नाव आय लुक गुड. थोडं वेबसाईटचं काम झालं. तर होमवर्क दिला होता मॅडमनी, ते करायचं आहे. जावा असता काय दिलं होतं ते काय माहीत नाही मला, पण C#चा काही क्वेश्चन दिले होते एक्झामच्या दृष्टीने एका नोटबुकमध्ये लिहायला. ते चेक करणार आहे त्या म्हणजे वेन्सडेला, त्याच्या अगोदर करायचं आहे. प्रसन्न लिहिले होते, त्याच्याकडून डायरेक्ट उत्तर घेतले ते. माझा ताप वाचला तेवढाच. मी हे करतोय, तो करून जाईल. आणि आम्हाला फाईल बनवायचं आहे, ते सुद्धा एक आहे डोक्याला. ओके, लिहितो आता 7:30 वाजायला. तर जेवढं आज होईल तेवढं लिहायचं, बाकीचं बघायला उद्या. जेवण केल्यानंतर थोडा लिहित बसलो होतो. काय ते C#चं थोडं क्वेश्चन दिले होते, त्याचं आन्सर लिहित बसलो होतो. एक शेवटीचं आन्सर मला वाटतं चुकलं. थोडं म्हणलं थांबा, उद्या तुला हवं दाखवायचं आहे बुधवारी, त्याला टाईम बाजू. आता झोपायचं म्हटलं कारण 9:30 वाजले. तर उद्या लवकर उठायचं आहे मला. उद्यापासून प्रॅक्टिकल चालू होणार आहे ते, पण टाईम टेबल काय पाठवलं नाही. म्हणजे उद्या कुठलं नक्की प्रॅक्टिकल होईल काय ते अजून तर काय माहीत नाही नक्की कुठलं होणार आहे ते. ओके, झोप आलेलं आहे मला, तर झोप आलेलं आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.